या विभागाच्या मार्फत विद्यापीठ अनुदान मंडळ दिल्लीच्या मार्गदर्शक तत्वानुसार उद्बोधन, प्रशिक्षण, जाणीवजागृती, साक्षरता, आर्थिक आत्मनिर्भरता, आत्मविश्वास असे अनेक उपक्रम समाजातील शेवटच्या स्तरापर्यंत कार्यरत असतात। या कार्याच्या माध्यमातूनच आजचा जागतिक आंतरराष्ट्रीय योग दिन ना निमित्त आपल्या सर्वसामान्य जनतेला योगाचं महत्त्व, योग आपल्या आयुष्यात कशा पद्धतीनं आणावा, कशा पद्धतीनं तो दररोज केला पाहिजे हे सांगण्याच्या दृष्टिकोनातून आपण त्याच्यामध्ये नवीन नाही आहे, परंतु आरोग्य हेच फार महत्त्वाचं आहे आणि या दृष्टिकोनातून जगाच्या पाठीवर योगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्याचबरोबर भारतीय संस्कृतीमध्ये ऋषीमुनी भारताची संस्कृती जी आहे त्या संस्कृतीमध्ये योगाला अतिशय महत्त्व प्राप्त आहे। या उद्देशानं जगाच्या पाठीवर हा कार्यक्रम घेण्यासाठी भारत देशामध्ये तर फार मोठ्या प्रमाणामध्ये फॅमिली, त्याचबरोबर फॅमिलीतले सगळे घटक यांनी एकत्र येऊन हा योगाचा कार्यक्रम करावा आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच आपण सगळ्यांनी दररोज योग नियमित करावा या दृष्टिकोनातून योगाचं महत्त्व सांगण्यात आलेलं आहे। त्यासाठीच शिवाजी विद्यापीठ आजीवन अध्ययन विस्तार विभागामार्फत हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। या दृष्टिकोनातून ह्याच्यामध्ये आपल्याला आजचा जो कार्यक्रम दिलेला आहे हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा ठरेल आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्वांनी घर बसल्या घरामध्येच सगळ्यांनी त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन योगाचं महत्त्व जाणून दररोज योगा करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात यावा आणि या दृष्टिकोनातूनच या दिनाच्या माध्यमातून सगळ्यांना आपल्याला शुभेच्छा। धन्यवाद। गच्छध्वं संवदध्वं संवो मनांसि जानताम् देवा भागं यथा पूर्वे संजानाना उपासते हरिओम। प्राणायामाचा अभ्यास करताना काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे। योगाचा सराव शक्यतो सकाळी उपाशी पोटी करावा हे उत्तम। हे जर शक्य नसेल तर योगा करण्यापूर्वी पोट रिकामे असणे आवश्यक आहे। योगा करण्याआधी 3 ते 4 तास पोट रिकामे असावे व योगाभ्यास केल्यानंतर अर्धा तास काही खाऊ नये। योगाभ्यास करण्यासाठी जागा स्वच्छ, मोकळी, हवेशीर असावी। कपडे शक्यतो सुती व सैलसर असावेत। आपल्या शरीराच्या क्षमतेनुसार आसने करावीत। जास्त ताण देऊ नये। ओढून ताणून कुठलेही आसन करू नये। श्वसन व प्राणायामाचा अभ्यास तज्ञ मार्गदर्शनाखाली करावा।
अभ्यासाच्या काळात अभ्याससत्राचा प्रारंभ प्रार्थना किंवा वंदनाने केला गेला पाहिजे. योगाभ्यास हळूहळू तणावमुक्त पद्धतीनं केला गेला पाहिजे. सत्राचा शेवट गहन मौन किंवा शांतीपाठाने करा. योगाच्या जगात आपले स्वागत आहे. योगाभ्यासाची सुरुवात आपण प्रार्थनेनं करणार आहोत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. योगाभ्यासाची सुरुवात आपण मानेच्या हालचालींनी करणार आहोत. पायामध्ये 1 ते 1.5 फूट अंतर घ्यावे. पायाचे तळवे एकमेकांना समांतर आणि स्थिर ठेवा. दोन्ही हात सावकाश कमरेवर घ्यायचे आहेत. मान सावकाश पुढच्या दिशेने खाली वाकवा. मानेच्या मागच्या बाजूला बसलेला ताण चांगलाच जाणवेल. मान सरळ करा. मान जास्तीत जास्त मागे वाकवा म्हणजे मानेच्या पुढच्या भागाला तो ताण जाणवेल. मान सरळ करा. मान सावकाश डाव्या बाजूला खांद्यावर वाकवा अर्थात उजव्या बाजूला ताण मिळू द्या. मान सरळ करा. मान सावकाश उजव्या बाजूला वाकवा व डाव्या बाजूला ताण मिळू द्या. मान सरळ करा. मान सावकाश उजव्या बाजूला फिरवा. इतके फिरवा की हनुवटी उजव्या बाजूच्या खांद्यावर येऊ दे. मान सरळ करा. मान सावकाश डाव्या बाजूला वळवा. हनुवटी डाव्या बाजूच्या खांद्याच्या दिशेत येऊ दे. मान सरळ करा. मानेचं चक्र. मान सावकाश पुढच्या दिशेला वाकवा. डाव्या बाजूने मान फिरवून डावीकडून मागच्या दिशेला न्या. मान तशीच फिरवून उजव्या बाजूकडून पुढे येऊ द्या. मान उजव्या बाजूकडून मागे वळवून डाव्या बाजूने पुन्हा पुढे आणा. मान सरळ करा. इथे मानेचे 1 चक्र पूर्ण झाले. अशाच प्रकारे 2 वेळा करा. हे करताना खांदे शिथिल व स्थिर ठेवा. सर्वायकल स्पॉन्डिलिसिसच्या रुग्णांनी मानेचं चक्र करताना सावधानतेने केले जाणे आवश्यक आहे. मानेच्या तक्रारी दूर करण्यासाठी मानदुखी करण्यासाठी उपयुक्त हालचाल. स्कंद संचालन. श्वास घेत दोन्ही हात समोरून सावकाश डोक्याच्या दिशेने वर न्या. श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खांद्याच्या रेषेत सरळ आणा व सावकाश दोन्ही हात खाली आणा. पुन्हा एकदा श्वास घेत दोन्ही हात समोरून सावकाश डोक्याच्या दिशेने वर न्या. श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खांद्याच्या रेषेत आणून सावकाश दोन्ही हात खाली आणा. स्कंदचक्र. सरळ उभे राहा. डाव्या हाताची बोटे डाव्या खांद्यावर ठेवा. उजव्या हाताची बोटे उजव्या खांद्यावर ठेवा. दोन्ही कोपर गोलाकार फिरवा. हात फिरवताना कानाच्या जवळून जाण्याचा प्रयत्न करा. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 5 वेळा, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 5 वेळा फिरवा. या आसनाने मानेचा मणका लवचिक होण्यास मदत होते. खांदेदुखी, मानदुखी यामध्ये उपयुक्त आसन. फ्रोझन शोल्डरसाठी उपयुक्त आसन. सर्वायकल स्पॉन्डिलिसिससाठी उपयुक्त आसन. ज्यांना तीव्र मानदुखी आहे
त्यांनी हे आसन करू नये. कटीचालन. दोन्ही पायात 2 ते 3 फूट अंतर घ्या. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ वरती उचला. श्वास सोडत कमरेतून डाव्या बाजूला इतके वळा की उजवा हात डाव्या खांद्याजवळ येईल. श्वास घेत पूर्वस्थितीला या. श्वास सोडत उजव्या बाजूला वळा. डावा हात उजव्या खांद्याजवळ आला पाहिजे. श्वास घेत पूर्वस्थितीला या. पुन्हा तेच करा. कमरेचे स्नायू लवचिक होण्यास कटीचालनची मदत होते. स्लीप डिस्कचे रुग्ण, गंभीर मणक्याचे आजार व मासिक पाळी दरम्यान याचा अभ्यास करू नका. उभ्या मुद्रेत विश्राम करा. जानुसंचालन म्हणजेच गुडघे चालवणे. श्वास घेत दोन्ही हात समोरून खांद्याच्या रेषेत वर उचला. हाताचे तळवे खालच्या दिशेने असू द्या. श्वास सोडत गुडघ्यातून वाकत अर्धे बसलेल्या स्थितीत या. हात जमिनीला समांतर असू द्या. श्वास घेत सरळ व्हा. श्वास सोडत दोन्ही हात खाली घ्या. पुन्हा एकदा हेच करणार आहोत. गुडघे, पिंढऱ्या, मांड्या यांच्या मांसपेशींना जानुसंचालन मजबूत बनवते. आर्थरायटिस सारख्या गंभीर रुग्णांनी याचा अभ्यास करू नका. चला आता योगासनांकडे वळूया. दंड स्थितीत म्हणजे उभे राहून केली जाणारी आसने. ताडासन. ताड एका झाडाचे नाव आहे, त्यावरून या आसनाचे नाव ताडासन असे पडले. दोन्ही पायात 1 ते 1.5 फूट अंतर घ्या. श्वास घेत दोन्ही हात समोरून वरती उचला. दोन्ही हाताची बोटे एकमेकात गुंफा. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या. त्याचबरोबर दोन्ही पायाच्या टाचा वर उचलून चवड्यांवर उभे राहा. या स्थितीत 10 ते 15 सेकंद स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. टाचा जमिनीवर टेकवून घ्या. श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली आणा. उंची संवर्धनासाठी उपयुक्त आसन. ताडासन मेरुदंड लवचिक बनवते. शरीरामध्ये स्थिरता येते, एकाग्रता वाढते. चक्कर येण्याचे विकार असतील त्यांनी हे आसन करू नका. वृक्षासन. वृक्षाचा अर्थ आहे झाड. दोन्ही पायात 2 इंच अंतर घ्या. श्वास सोडत डावा पाय वरती उचलून उजव्या मांडीवर ठेवा. टाच मूळाधार म्हणजे पेरिनियम क्षेत्राशी जोडली असली पाहिजे. श्वास घेत दोन्ही हात वरती उचलून नमस्कार स्थितीत घ्या. या स्थितीत 10 ते 30 सेकंद स्थिर राहा. नजर समोर एका बिंदूवर स्थिर ठेवा, म्हणजे तोल व्यवस्थित सांभाळण्यास मदत होईल. श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली घ्या व पाय जमिनीवर टेकून पूर्वस्थितीला या. याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने आसन करा. वृक्षासन उंची वाढवण्यासाठी, एकाग्रता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते. वृक्षासन शरीराला संतुलित बनवते. चक्कर येणाऱ्या रुग्णांनी हे आसन करू नये. पादहस्तासन. पादचा अर्थ आहे पाय व हस्तचा अर्थ आहे हात. दोन्ही पाय एकमेकांना जुळलेले राहू द्या. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या. श्वास सोडत कमरेतून पुढे खाली वाकून दोन्ही हात जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर कपाळ जास्तीत जास्त गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. संथ श्वसन चालू ठेवा. आसन सोडताना श्वास घेत सावकाश वर या. श्वास सोडत दोन्ही हात खाली घ्या व पूर्वस्थितीला या. पादहस्तासन
पाठीचा कणा लवचिक बनतो, भूक वाढते, पचनक्रिया सुधारते. मासिक पाळीच्या विकारावर उपयुक्त आसन. हर्निया, अल्सर, उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी हे आसन करू नका. अर्धचक्रासन. पायामध्ये 1 ते 1.5 फूट अंतर घ्या. दोन्ही हातांनी कमरेला आधार द्या. कोपरांना समांतर ठेवण्याचा प्रयत्न करा. श्वास सोडत सावकाश मागे झुकण्याचा प्रयत्न करा. या स्थितीत 10 ते 30 सेकंद स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. सामान्य श्वास चालू ठेवा. आसन सोडताना श्वास घेत सरळ व्हा. दोन्ही हात सरळ करून पूर्वस्थितीला या. अर्धचक्रासन या आसनामुळे पाठीचा कणा लवचिक बनतो. पाठदुखी, कंबरदुखी, सर्वायकल स्पॉन्डिलिसिसमध्ये लाभदायक आसन. उच्च रक्तदाब व चक्कर संबंधी विकार असणाऱ्यांनी हे आसन करू नये. त्रिकोणासन. शरीर काहीसे त्रिकोणासारखे दिसते म्हणून या आसनाला त्रिकोणासन असे म्हटले गेलेले आहे. पायांना एकमेकापासून दूर करून आरामदायक अंतर घेऊन उभे राहा. हळूहळू हात बाजूने वर उचला जोपर्यंत ते जमिनीला समांतर येतील. डाव्या पायाचा चवडा वळवून घ्या. श्वास सोडत हळूहळू कमरेतून खाली वाकून डावा हात डाव्या पाया मागे ठेवा. उजवा हात वरच्या दिशेने ठेवा. नजर वरच्या बोटांकडे स्थिर ठेवा. या स्थितीत साधारण 10 ते 30 सेकंद स्थिर राहा. श्वसन सामान्यपणे चालू ठेवा. आसन सोडताना श्वास घेत सावकाश वर या. श्वास सोडत उजव्या बाजूला याच पद्धतीने आसन करा. त्रिकोणासन कंबर लवचिक बनवते. कंबरदुखीसाठी उपयुक्त आसन. स्लीप डिस्क, आर्थरायटिसच्या रुग्णांनी व ज्यांचे पोटाचे शल्यकर्म झाले असेल अशा रुग्णांनी याचा सराव करू नका. चला आता बसून करण्याच्या आसनांसाठी तयार व्हा. बैठक स्थितीतील आसने म्हणजे बसून करण्याची आसने. भद्रासन. बसून करण्याच्या आसनासाठी पाय समोर पसरवून सरळ बसा. हात कमरेजवळ ठेवा व पाठीचा कणा ताठ करा. भद्रासन करण्यासाठी पाय गुडघ्यात वाकून सावकाश जवळ घ्या. दोन्ही पायाचे तळवे एकमेकांना जुळवा. दोन्ही हातांनी दोन्ही पायाचे तळवे पकडा. पायाच्या टाचा शक्य असतील तितक्या मूळाधाराशी आणा. ह्या अवस्थेत 30 सेकंद स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. श्वसन सामान्यपणे चालू ठेवा. आसन सोडताना दोन्ही हात बाजूला घ्या व पाय सावकाश सरळ करा. विश्राम अवस्थेत या. भद्रासन हे पायदुखी, पिंजऱ्यांचे दुखणे दूर करण्यास मदत करते. मासिक पाळीच्या वेळी होणारी पोटदुखी कमी करण्यास हे आसन सहाय्यक ठरते. गुडघ्याचे विकार असणाऱ्या रुग्णांनी हे आसन करू नये. वज्रासन. वज्रासन करण्यासाठी डावा पाय गुडघ्यात वाकून जवळ घेऊन नितंबाच्या खाली आणा. उजवा पाय गुडघ्यात वाकून जवळ घेऊन नितंबाच्या खाली आणा. दोन्ही पायाचे अंगठे एकमेकांना जुळलेले असू द्या व टाचा बाजूला असू द्या. या दोन्हीमध्ये बैठक टिकवून बसा. डावा हात डाव्या गुडघ्यावर व उजवा हात उजव्या गुडघ्यावर ठेवा. डोळे अलगद बंद करा. आसन सोडताना हात बाजूला घ्या. डावा पाय गुडघ्यात सरळ करा. उजवा पाय गुडघ्यात सरळ करा व बैठक स्थितीमध्ये या. वज्रासन हे ध्यानात्मक आसन आहे. जेवणानंतर केले जाणारे एकमेव आसन म्हणजे वज्रासन. वज्रासनमुळे पचनशक्ती वाढते. कमरेखालचा रक्तपुरवठा सुधारण्यास मदत होते. तीव्र गुडघेदुखी, संधिवात असणाऱ्या रुग्णांनी हे आसन करू नये. अर्धउष्ट्रासन. वज्रासन स्थितीतूनच अर्धउष्ट्रासन आसन केले जाते. वज्रासन स्थितीत या. गुडघ्यांच्या बळावर उभे राहा. हात कमरेवर अशा प्रकारे ठेवा
की हाताची बोटे खालच्या दिशेने येतील. कोपर व खांदे समांतर ठेवा. श्वास सोडत सावकाश मागे झुकण्याचा प्रयत्न करा. या स्थितीमध्ये 10 ते 30 सेकंद स्थिर राहा. श्वसन संथपणे चालू ठेवा. आसन सोडताना श्वास घेत सावकाश सरळ व्हा. हात खाली घ्या व पुन्हा वज्रासन स्थितीत परत या. अर्धउष्ट्रासन कंबरदुखी, पाठदुखीसाठी उपयुक्त ठरते. कमरेची लवचिकता वाढवते. बद्धकोष्ठतेमध्ये उपयुक्त आसन. पोटाचे गंभीर आजार, अल्सर, हर्निया, संधिवात असणाऱ्या रुग्णांनी हे आसन करू नका. उष्ट्रासन. उष्ट्र म्हणजे उंट. या आसनामध्ये शरीराची काहीशी स्थिती उंटासारखी होते, त्यामुळे या आसनाला उष्ट्रासन म्हटले जाते. वज्रासन स्थितीत बसा. गुडघे व पाय यामध्ये थोडे अंतर घ्या. गुडघ्यांच्या बळावर उभे राहा. श्वास सोडत सावकाश मागे झुकून डावा हात डाव्या पायाच्या घोट्यावर व उजवा हात उजव्या पायाच्या घोट्यावर टेकवा. मान मागच्या बाजूने वाकवा. शरीराचा पूर्ण भार हात व पायावर असू द्या. सामान्य श्वास चालू ठेवा. 10 ते 30 सेकंद स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. आसन सोडताना श्वास घेत सावकाश सरळ व्हा व वज्रासन स्थितीत परत या. उष्ट्रासन हे आसन कंबरदुखी, पाठदुखी कमी करते. पोटावरील व नितंबावरील मेद कमी करण्यासाठी उपयुक्त आसन. वजन कमी करण्यासाठी लाभदायक आसन. या आसनामुळे पचनसंस्था सुधारते. हृदयरोग, उच्च रक्तदाब, संधिवाताच्या रुग्णांनी हे आसन करू नये. शशांकासन. शशांकचा अर्थ आहे शशक म्हणजे ससा. वज्रासन स्थितीत बसा. दोन्ही पायाचे अंगठे एकमेकांना जुळलेलेच असू द्या. दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडे अंतर घ्या. दोन्ही हाताचे तळवे दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये जमिनीवर टेकवा. श्वास घ्या. श्वास सोडत सावकाश पुढे वाकून कपाळ जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा. हात समांतर ठेवा. या स्थितीमध्ये 20 ते 30 सेकंद स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. संथ श्वसन चालू ठेवा. आसन सोडताना श्वास घेत सावकाश सरळ व्हा. हात पूर्वस्थितीला आणून वज्रासन स्थितीत परत या. शशांकासन हे आसन पचनस्थिती सुधारण्यास मदत करते. ताणतणाव कमी करण्यासाठी उपयुक्त आसन. हार्मोनल इम्बॅलन्स सुधारण्यासाठी हे आसन मदत करते. मासिक पाळीच्या विकारांवर उपयुक्त आसन. पोटाचे विकार, हर्निया, अल्सर, ऑपरेशन झालेल्या रुग्णांनी हे आसन करू नये. उत्तान मंडूकासन. या आसनात शरीराची स्थिती ऊर्ध्वमुखी बेडकासारखी होत असते. वज्रासन स्थितीतूनच हे आसन केले जाते. वज्रासन स्थितीत या. दोन्ही पायाचे अंगठे एकमेकांना जुळलेल्या स्थितीतच ठेवून दोन्ही गुडघ्यांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्या. डावा हात वर उचलून कोपऱ्यात वाकून उजव्या खांद्याखाली टेकवा. उजवा हात वर उचलून कोपऱ्यात वाकून डाव्या खांद्याखाली टेकवा. पाठ मान सरळ ठेवा. नजर समोर असू द्या. 20 ते 30 सेकंद या स्थितीत स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. श्वसन सामान्यपणे चालू ठेवा. आसन सोडताना डावा हात कोपऱ्यात सरळ करा व खाली घ्या. उजवा हात कोपऱ्यात सरळ करा व खाली घ्या. दोन्ही गुडघे एकमेकांना जुळवा व पूर्वस्थितीला या. उत्तान मंडूकासन हे आसन पाठदुखी, खांदेदुखी दूर करण्यास मदत करते. फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवते. दम्याच्या रुग्णांना लाभदायक आसन. गुडघेदुखी, संधिवाताच्या रुग्णांनी हे आसन करू नका. वक्रासन. वक्रचा अर्थ आहे वळलेला. डावा पाय गुडघ्यात दुमडून जवळ घ्या. उजवा हात डाव्या पायाला विळखा घालून तळवा डाव्या पायाशेजारी टेकवा. कमरेतून डाव्या बाजूला वळा. मानही डाव्या बाजूला वळवा. या स्थितीत संथ श्वसन चालू ठेवत स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. आसन सोडताना श्वास सोडत कमरेतून वळा. दोन्ही हात
पूर्वस्थितीला आणा. गुडघा सरळ करून पूर्वस्थितीत या. याच प्रकारे दुसऱ्या बाजूने आसन करा. वक्रासन या आसनामुळे मणक्याची लवचिकता वाढते. बद्धकोष्ठता, अपचन, मधुमेहासाठी उपयुक्त आसन. ज्यांना कमरेचा स्पॉन्डिलिसिस आहे, संधिवात आहे, अशा रुग्णांनी हे आसन करू नये. आता पोटावर झोपून करण्याची आसने करू, म्हणजेच विपरीत शयनस्थितीतील आसने. विपरीत शयनस्थितीतील आसने म्हणजेच पोटावर झोपून करण्याची आसने. मकरासन. मकरचा अर्थ आहे मगर. पोटावर अशा प्रकारे झोपा की पायाच्या टाचा आतल्या बाजूला व चवडे बाहेरच्या बाजूला येतील. दोन्ही हाताची घडी घाला. डोके हातावर टेकवा. डोळे अलगद मिटून घ्या. हे आसन विपरीत शयनस्थितीतील आसने करताना विश्रांती घेण्याकरता केले जाते. हे पाठीच्या खालच्या भागाला आराम पोहोचवते. मकरासन सोडताना मान सरळ करा. दोन्ही हात शरीरालगत आणा. तळवे जमिनीला पालथे ठेवा. पाय एकमेकांना जुळवून घ्या. पायाची बोटे जमिनीला टेकवून घ्या. भुजंगासन. भुजंग अर्थात नाग. या आसनामध्ये शरीराची अवस्था फणा काढलेल्या नागाप्रमाणे होते, म्हणून या आसनाला भुजंगासन म्हटले जाते. तळहात छातीजवळ ठेवा. कपाळ जमिनीवर टेकवून घ्या. कोपर वरच्या दिशेने ठेवा. श्वास आत घ्या व मान, खांदे, छाती बेंबीच्या भागापर्यंत वर उचला. संथ श्वसन चालू ठेवत या स्थितीत स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. 20 ते 30 सेकंद स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. आसन सोडताना श्वास सोडत कपाळ जमिनीला टेकवून घ्या. दोन्ही हात सरळ करून पूर्वस्थितीला या. हनुवटी टेकवून घ्या. भुजंगासन हे आसन पाठदुखी, कंबरदुखी कमी करण्यासाठी मदत करते. जेवणानंतर होणारा गॅसेसचा त्रास कमी होते. तीव्र मणक्याचे दुखणे, पोटाचे ऑपरेशन झाले असल्यास हे आसन करू नका. शलभासन. शलभ म्हणजे टोळ. पोटावर झोपा. हनुवटी जमिनीवर टेकलेली राहू द्या. दोन्ही हात जमिनीवर पालथे ठेवा. श्वास घेत आपले पाय जमिनीपासून एवढे वर उचला जितके आपण गुडघे न वाकवता उचलू शकाल. 15 सेकंद या स्थितीत स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. आसन सोडताना श्वास सोडत दोन्ही पाय सावकाश जमिनीवर टेकवा. हे आसन सायटिका तसेच पाठीच्या खालच्या मणक्यांच्या दुखण्यात आराम देते. पायाचे दुखणे दूर करते. हृदयरोग, पोटाचे ऑपरेशन झालेल्यांनी हे आसन करू नये. विश्राम करा. शयनस्थितीतील आसने. आता आपण जाऊया पाठीवर झोपून करण्याच्या आसनाकडे. पाठीवर झोपून घ्या. पाय सरळ ठेवा. दोन्ही हात शरीरालगत जमिनीवर ठेवा. सेतुबंधासन. सेतुबंधासन म्हणजे पूल बनवणे. दोन्ही पाय गुडघ्यात वाकवा आणि टाचा नितंबाजवळ टेकवा. दोन्ही हाताने दोन्ही पायाच्या टाचा घट्ट पकडा. श्वास आत घ्या. हळूहळू कंबर, पाठ इतकी वर उचला जितकी आपण उचलू शकता. या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. श्वसन संथपणे चालू ठेवा. आसन सोडताना श्वास सोडा. हळूहळू पाठ, कंबर खाली टेकवा. पाय सरळ करून पूर्वस्थितीला या. सेतुबंधासन पाठीच्या खालच्या भागातील मांसपेशींना भक्कम बनवते. पाठीच्या कण्याचे विकार दूर करते. मणक्याचे तीव्र स्वरूपाचे दुखणे, आंत्रव्रण, हर्निया असणाऱ्यांनी हे आसन करू नये. उत्तानपादासन. या आसनात पाठीवर झोपून पाय वर उचलले जातात, म्हणून या आसनाला उत्तानपादासन असे म्हटले जाते. जमिनीवर पाठीवर झोपा. श्वास घेत पाय गुडघ्यात न वाकवता हळूहळू दोन्ही पाय वर उचला व 30 अंशाचा कोन बनवा. संथ श्वसन चालू ठेवत काही काळ स्थिर रहा.
आसन सोडताना श्वास सोडत दोन्ही पाय खाली आणा व जमिनीवर टेकवा. उत्तानपादासन हे आसन पचनक्रिया सुधारण्यास, पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करते. ज्या रुग्णांचे पोटाचे ऑपरेशन झाले असेल त्यांनी हे आसन करू नका. अर्धहलासन. या आसनात शरीराची स्थिती शेतात नांगरणाऱ्या नांगरासारखी अर्धाकृती दिसते, म्हणून या आसनाला अर्धहलासन म्हटले जाते. पाठीवर झोपा, तळहात जमिनीवर टेकवा. श्वास घेत हळूहळू पायवरती उचलून 90 अंशाच्या कोनात आणा. ही अर्धहलासनची पूर्ण स्थिती आहे. या स्थितीत 20 ते 30 सेकंद स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. श्वसन सामान्यपणे चालू ठेवा. आसन सोडताना श्वास सोडत हळूहळू पाय जमिनीवर आणा. लक्षात ठेवा, पाय खाली आणताना डोके जमिनीपासून उचलू नका. अर्धहलासन हे आसन वजन कमी करण्यासाठी व्हेरिकोज व्हेन्सच्या रुग्णांना उपयुक्त असते. कमरेचे तीव्र विकार असणाऱ्यांनी हे आसन करू नका. पवनमुक्तासन. श्वास घेत दोन्ही पाय वरती उचला. श्वास सोडत दोन्ही पाय गुडघ्यात वाकून पोटावर घ्या. दोन्ही हाताने दोन्ही पायांना घट्ट मिठी मारा व मान वर उचलत हनुवटी गुडघ्यांना टेकवण्याचा प्रयत्न करा. या स्थितीत सामान्य श्वसन चालू ठेवत स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. 20 ते 30 सेकंद स्थिर राहा. आसन सोडताना श्वास सोडत डोके जमिनीवर टेकवून घ्या. हात बाजूला करून पाय गुडघ्यात सरळ करा व सावकाश पाय जमिनीवर टेकवून घ्या. पवनमुक्तासन या आसनामुळे गॅसेसचा त्रास कमी होतो, बद्धकोष्ठता दूर होते. पोटावरील मेद कमी करण्यासाठी या आसनाचा उपयोग होतो. पोटाचे ऑपरेशन झाल्यास, हर्निया, अल्सर असल्यास हे आसन करू नका. शवासन. हे आसन संपूर्ण विश्रांतीसाठी केले जाते. पायात अंतर घ्या. टाचा आतल्या बाजूला व चवडे बाहेरच्या बाजूला असू द्या. हात शरीरापासून 5 ते 6 इंच दूर ठेवा. बोटे आत वळलेली राहू द्या. मान सोयीस्कररित्या डाव्या किंवा उजव्या बाजूला वळवा. डोळे अलगद मिटून घ्या. हे आसन शरीराला व मनाला विश्रांती देते. शरीरावरचे ताण कमी करण्यासाठी शवासन उपयुक्त ठरते. स्ट्रेस कमी करण्यास मदत करते. आसन सोडताना मान सरळ करा. हात शरीराजवळ घ्या. पाय एकमेकांना जुळवून घ्या. आता आपण श्वसन व प्राणायामाचा अभ्यास करणार आहोत. यासाठी कोणत्याही सुखकारक ध्यानात्मक आसनात बसून घ्या. पाठीचा कणा ताठ असू द्या. मान सरळ करा. हाताची ज्ञानमुद्रा असू द्या. डोळे अलगद मिटून घ्या. पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. मन व शरीर स्थिर करण्याचा प्रयत्न करा. संथ श्वसन चालू राहू दे. कपालभाती. कपालभाती ही जरी श्वसनाशी संबंधित असली तरी कपालभाती प्राणायाम नसून कपालभाती ही शुद्धिक्रिया आहे. कपालभाती करण्यासाठी हाताची द्रोणमुद्रा करा. खोल श्वास घ्या व श्वासपटल, पोटाचे स्नायू यांची आतल्या दिशेने जोरदार हालचाल करून श्वास बाहेर सोडा. पोटाचे व श्वासपटलाचे स्नायू ढिले सोडले की श्वास आपोआपच घेतला जाईल. अशा प्रकारे 30 ते 40 आवृत्त्या करा व सावकाश कपालभातीचे आवर्तन थांबवा. कपालभातीच्या 2 आवर्तनामध्ये संथ श्वसन करा. अशा प्रकारे कपालभातीची 3 आवर्तने करा. प्रक्रिया नीट येऊ लागल्यानंतर आवृत्त्यांची संख्या वाढवा. 1 मिनिटात 120 आवृत्त्या सामान्य व्यक्तीकरता योग्य आहेत. कपालभाती फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढवते. वायुकोशापासून पुढचा श्वसन मार्ग स्वच्छ करण्यासाठी मदत करते. कफाचे विकार दूर होतात. सायनुसायटिस, अस्थमा, श्वासाच्या संबंधी विकारात कपालभाती मदत करते. कृपया लक्षात ठेवा, हृदयविकार, उच्च रक्तदाब, मेंदूचे विकार, पोटाचे शल्यकर्म, हर्निया झाल्यास
कपालभातीचा अभ्यास करू नका. प्राणायाम, नाडीशुद्धी किंवा अनुलोम विलोम प्राणायाम. कोणत्याही ध्यानात्मक सुखकारक आसनात बसा. पाठीचा कणा ताठ ठेवा, मान सरळ करा, डोळे अलगद मिटलेले ठेवा. लक्ष श्वसनावर केंद्रित करा. अनुलोम विलोम प्राणायाम करण्यासाठी उजव्या हाताची प्रणव मुद्रा करा व डाव्या हाताची ज्ञानमुद्राच असू द्या. प्रणव मुद्रा करण्यासाठी अंगठ्या शेजारचं बोट व मधलं बोट जवळ घ्या. बोटे ओठांवर टेकवा. अंगठ्याच्या साह्याने उजवी नाकपुडी बंद करता आली पाहिजे व अनामिकेच्या साह्याने डावी नाकपुडी बंद करता आली पाहिजे. अनुलोम विलोम सुरुवातीस करण्यासाठी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास घ्या. डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडा. आता उजव्या नाकपुडीने श्वास घ्या व डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडा. हे अनुलोम विलोमचे एक आवर्तन आहे. अशा प्रकारे सलग जोडून आवर्तने करा. श्वास घेताना व सोडताना श्वासाची गती व लय एक असली पाहिजे व श्वास नियंत्रित असला पाहिजे. नवीन साधकांनी सुरुवातीला गती सम ठेवली पाहिजे, म्हणजेच एकास एक ठेवली पाहिजे. हळूहळू गती वाढवत एकास 2 केली पाहिजे. अनुलोम विलोम हे ऊर्जेने पूर्ण शरीर शुद्ध करते, पूर्ण शरीराला पोषण देते, चित्त शांत करते व एकाग्रता वाढवण्यास मदत करते. हे व्यग्र मनाची पातळी कमी करून ताणतणाव कमी करते. अनुलोम विलोम प्राणायाम हा सहज सोपा असल्यामुळे सगळेजणे करू शकतात. शीतली प्राणायाम. शीतल म्हणजे थंड. हा शरीरावर थंड परिणाम करतो. कोणत्याही ध्यानात्मक आसनात बसा. हाताची ज्ञानमुद्रा करा. या प्राणायामात जिभेची विशिष्ट मुद्रा केली जाते, ज्याला काकी मुद्रा असं म्हटले जाते. ती करण्यासाठी जीभ बाहेर काढून दोन्ही बाजूनी आत वळवा. जिभेची पन्हाळ बनवा. या ट्यूबसारख्या झालेल्या आकारातून श्वास आत घ्या. तोंड बंद करा व दोन्ही नाकपुड्यातून हळूहळू श्वास बाहेर सोडा. अशा प्रकारे जोडून सलग आवर्तने करा. शीतली प्राणायाम शरीराला थंडावा प्रदान करतो. उच्च रक्तदाबामध्ये अत्यंत उपयुक्त प्राणायाम. उष्णतेचे विकार, पित्ताचे विकार, अल्सर, मूत्रदाह, उन्हाळे लागणे अशा विकारांमध्ये शीतली प्राणायाम उपयुक्त ठरतो. ज्यांना कफ विकार, संधिवात, थंड प्रवृत्ती आहे अशा रुग्णांनी शीतली प्राणायाम करू नका. भ्रामरी प्राणायाम. भ्रमर म्हणजे भुंगा. हा प्राणायाम करताना श्वास सोडताना मादी भुंग्याप्रमाणे आवाज येतो, त्यामुळे या प्राणायामाला भ्रामरी प्राणायाम असे म्हटले गेले आहे. हाताची षण्मुखी मुद्रा करा. अंगठा कानावर ठेवा. तर्जनी व मध्यमा डोळ्यावर ठेवा व अनामिका व करंगळी ओठावर ठेवा. दीर्घ श्वास घ्या व श्वास सोडताना मादी भुंग्याप्रमाणे आवाज करत श्वास सोडा. अशा प्रकारे जोडून सलग आवर्तने करा. या प्राणायामामध्ये नादावर मन एकाग्र झाल्यामुळे मन एकाग्र होण्यास मदत होते. निद्रानाश दूर होतो. स्मरणशक्ती, आकलन क्षमता वाढते. उच्च रक्तदाब, ताणतणावामध्ये उपयुक्त प्राणायाम. भ्रामरी प्राणायाम केल्यामुळे मेंदूच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते. ज्यांना घशाचे तीव्र स्वरूपाचे आजार आहेत त्यांनी भ्रामरी प्राणायाम करू नका. ध्यान. चला आता ध्यान करण्यासाठी तयार व्हा. ध्यान करण्यासाठी कोणत्याही ध्यानात्मक सुखकारक आसनात बसा. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले असू द्या. दोन्ही हाताची ज्ञानमुद्रा करा. दोन्ही भुवयांच्या मध्ये लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा व श्वासावर लक्ष द्या.
पूर्ण शरीर आणि मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करा. पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा. मनात येणारे विचार थोडेसे बाजूला सरकवा. येणारा श्वास जाणारा श्वास सजगपणे पाहण्याचा प्रयत्न करा. ध्यानामुळे मन व शरीर शांत होण्यास मदत होते. ताणतणाव कमी होण्यास मदत होते. एकाग्रता इच्छाशक्ती वाढवण्यास ध्यान मदत करते. ध्यानाच्या स्थितीत बसून राहा. पूर्ण लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीने 5 मिनिटे ध्यान करा. मी स्वतःला निरोगी, शांतिप्रिय, स्नेही मनुष्य बनवण्याचा संकल्प करतो. आपल्या प्रत्येक कर्माने चहूबाजूला शांती व मैत्रीपूर्ण वातावरण बनवण्याचा संकल्प करतो. मी वसुधैव कुटुंबकम यासह अस्तित्वाच्या सिद्धांतावर पूर्ण आस्था ठेवून सर्वांसाठी कृतज्ञ भावनेने व्यवहार करेन. मी येथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी एकात्म होण्याचा संकल्प घेतो. सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्ति. एकवीस जून या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आजीवन अध्ययन व विस्तार विभागामार्फत आयोजित कार्यक्रमाला माझ्या हार्दिक शुभेच्छा. आज कोरोना महामारीच्या या संकटामध्ये प्रत्येकानं आपलं आरोग्य जपण्याकरिता आणि आपले आरोग्य सावरण्याकरिता आणि त्याचबरोबर कोरोनापासून वाचण्याकरिता आपण आपल्या आरोग्याची, आपल्या तब्येतीची काळजी घेणं, त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं आणि विद्यापीठाने जे काही नियम मान्य महाराष्ट्र शासनाच्या मार्फत आलेली जे काही नियमावली आहे त्या नियमावलीचं पालन करून आपण प्रत्येकानं या संपूर्ण संकटाला आता सर्वांनी मिळून आपण तोंड द्यायचं आहे. विद्यार्थ्यांसह शिक्षक, इतर सर्व समाजातील घटक. या योगाचा उपयोग यासाठी निश्चितपणे चांगल्या पद्धतीने होऊ शकतो आणि हा आपल्या दृष्टीने एक महत्त्वाचा कार्यक्रम या विभागाने आयोजित केलेला आहे.